तर पहा आज आपण पर्सेंटेज संदर्भात डिस्कस करणार आहोत। आता पर्सेंटेज जे आहे ते या अगोदर आपण फ्रॅक्शनचे पर्सेंटेज मध्ये कन्वर्जन शिकलेलो आहे। जसं की एक सिंपल उदाहरण जर घेतलं आपण 1/2 तर आपल्याला माहित आहे की याचं पर्सेंटेज मध्ये रूपांतर करताना याचा जो छेद आहे डिनोमिनेटर हा आपल्याला 100 पाहिजे। मग 100 येण्यासाठी आपल्याला 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 50 ने। मग आता छेदामध्ये 50 ने मल्टिप्लाय केलं तर अंशामध्ये सुद्धा कितीने मल्टिप्लाय करायचं 50 ने। सो 50 into 1 50 and 50 into 2 100 आणि 50 upon 100 छेद जर 100 आला तर अंशातली संख्या न्यूमरेटरला आपण डायरेक्ट पर्सेंटेज ग्राह्य धरू शकतो। सो 1/2 म्हणजे किती पर्सेंट झाले 50%। येते लक्षात। सेम पद्धतीनं जर आपण 2/5 घेतला सो 2 upon 5 5 ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय करू म्हणजे 100 येईल। ऑब्वियसली इट इज अ 20। सो न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर दोन्हीला मी 20 ने मल्टिप्लाय करतो। 20 into 2 40 20 into 5 100 and that is why it is a how much percent? It is a 40%. Clear? Then suppose 3 upon 25. Okay. So first of all we write down 3 upon 25. Then कोणत्या संख्येने आपण मल्टिप्लाय करावं लागेल छेद 100 येण्यासाठी अंशाला आणि छेदाला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल। 3 4 जा 12 25 4 जा 100 आणि म्हणून हे किती पर्सेंट होतील 12%। तर हे फ्रॅक्शनचे रूपांतर आपण कशामध्ये केलं पर्सेंटेज। त्यावर मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की आता पर्सेंटेज मध्ये आपल्याला शिकायचं कसं आहे। पहा मी दोन उदाहरणं या ठिकाणी विचारात घेणार आहे। पहिलं उदाहरण असं आहे की तुम्हाला माहित आहे ना एक 10 स्टँडर्ड म्हणजे 10वी चा विद्यार्थी आहे। 10वी ला तुम्हाला माहिती आहे मार्क सिस्टीम कशी असतात बेस्ट ऑफ 5 6 विषय जरी असतील परंतु 5 विषयाचे मार्क ग्राह्य धरतात। आपण असं कन्सिडर करू की एक विद्यार्थी आहे त्याला 500 पैकी किती मार्क मिळाले म्हटल्यास वेगळ्या पद्धतीने लिहितो 375 आउट ऑफ 500 म्हणजे 500 पैकी किती मार्क मिळाले त्याला 375 मिळाले। तर त्या विद्यार्थ्याचे 10वीचे पर्सेंटेज किती काय विचारलं त्या विद्यार्थ्याचे 10वीचे पर्सेंटेज किती असं एक सोपं गणित आपण घेऊ। आता एक लक्षात घ्या पर्सेंटेज जर विचारलं तुम्हाला तर सर्वात अगोदर मला सांगा पर्सेंटेज म्हणजे किती बरं। पर्सेंटेज मध्ये छेद हा नेहमी काय असतो 100। पर्सेंटेज मध्ये छेद काय असतो नेहमी 100 असतो आणि जे पडलेले पर्सेंटेज आहे त्याला आपण ए कन्सिडर करू। काय कन्सिडर करू ए कन्सिडर करू। त्यानंतर एकूण मार्क किती होते 500 पैकी मार्क किती पडले 375 करेक्ट। मग आता या गणितामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की ए बरोबर हे जे 100 भागाकारामध्ये आहे हे अपोजिट साइडला म्हणजे विरुद्ध बाजूला गेल्यावर ते कुठे पाठवायचे आहे गुणाकारात। सो 375 छेद 500 आणि छेदामधले जे 100 आहे हे अपोजिट साइडला गेल्यावर तो कुठे जातील ते गुणाकारामध्ये। कारण इथं ते छेदामध्ये म्हणजे भागाकार आणि भागाकाराच्या विरुद्ध क्रिया काय आहे गुणाकार म्हणून छेदातले 100 हे पलीकडे अंशामध्ये गेले। हे 2 0 आणि हे 2 0 काय झाले कॅन्सल आणि त्यानंतर 5 ने आपण 375 ला भाग देऊ 5 7 35 2 उरले 25 5 5 25। मग त्या विद्यार्थ्याला जे पर्सेंटेज आले ते किती आले 75%। आणि दुसरं एक उदाहरण घेऊ की ज्या उदाहरणामध्ये सपोज एक 12th स्टँडर्डचा विद्यार्थी आहे कितीचा आहे 12वीचा विद्यार्थी आहे आणि त्याला परीक्षेमध्ये किती पर्सेंट मार्क मिळाले 75% मार्क मिळाले असं आपण कन्सिडर करू। आणि ती परीक्षा किती मार्कची होती टोटल मार्क्स किती आहे 600 आहे
आणि मग तुम्हाला विचारलं की त्या विद्यार्थ्याला मिळालेले मार्क म्हणजे ऑप्टेन मार्क्स किती आहेत. येते लक्षात. थोडी शॉर्टकट गंध गेलो मी. तर 12वीचा विद्यार्थी आहे, 600 गुणांची परीक्षा आहे, 75% पडले तर त्याला मिळालेले एकूण गुण किती. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. आता इथं आपण a छेद 100 लिहिलं होतं. तर a ला काय धरलं होतं आपण 100 पैकी किती. पण मला सांगा इथं काय दिलं तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे 75% म्हणजे 100 पैकी 75. हे काढायची गरज आहे का नाही. तर तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे की 100 पैकी 75 गुण त्याला मिळाले, कारण टक्केवारी किती आहे 75. मग प्रश्न असा आहे की 600 पैकी किती. मग 600 पैकी किती त्याला सुद्धा आपण काय कन्सिडर करू. आता ए कन्सिडर करू, काही अडचण नाही. तुम्ही बी पण घेऊ शकता. समजा एखाद्याला वाटतं बी घ्यायचं, काही अडचण नाही. फक्त आपण गणित काय धरतो त्याच्यावर डिपेंड आहे. यामध्ये एक शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला. इथे किती शून्य आहेत 2 छेदामध्ये. इथे किती शून्य आहे छेदामध्ये 2. हे 2 शून्य तुम्ही थेट कट केले तरी चालतात. आता तिरकस गुणाकार करा. बी गुणिले ए म्हणजे बी, आणि असा तिरकस गुणाकार करा 75 गुणिले 6. 75 ला 6 ने मल्टिप्लाय करू आपण. 6 पंचे 30, 6 7 42 आणि 3 45. तर 600 पैकी त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले 450. मग आता एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क्स दिले असतील तर त्याचे आपल्याला काय करता आले पाहिजे पर्सेंटेज. जर पर्सेंटेज दिले असतील तर दिलेल्या पैकी किती मार्क मिळाले हे आपल्याला करता आलं पाहिजे. करेक्ट. आता हे झालं एक साधारणचं उदाहरण. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 3 उदाहरणं दिलेली आहेत, ती आपण लर्न करून घेऊ. Shabana scored 736 marks out of 800 in her exam. What was the percentage she scored? म्हणजे तुम्हाला काय विचारले पर्सेंटेज. पर्सेंटेज किती ग्रेड धरा म्हणलं मी तुम्हाला ए. पर्सेंटेज ही टक्केवारी असते म्हणून त्याला कितीने भागायचं 100 न. मग एक्झाम एकूण किती मार्काची होती 800. 800 पैकी किती गुण मिळाले 736. देन आता सांगितलं हे 2 0 आणि हे 2 0 काय होऊ शकतात कॅन्सल. सो ए बरोबर किती राहिले आता आपल्याकडे 736 अपॉन 8. मग 8 ने काय देणार आपण इथं भाग देणार. 8 9 जा 72, 1 राहिले 16, 8 2 जा 16. मग जी शबाना आहे तिला मिळालेले एकूण पर्सेंटेज किती झाले 92%. ओके. सेकंड गणिताकडे येऊ आपण. There are 500 students in the school in Dahinanda village. If 350 of them can swim, what percentage of them can swim and what percent cannot? दहीनंदा नावाचं गाव आहे. त्यामध्ये एका शाळेमध्ये एकूण शाळेतील किती विद्यार्थी आहे 500. 500 पैकी किती विद्यार्थी स्विमिंग करू शकतात 350. आणि आपल्याला विचारलं की किती पर्सेंट विद्यार्थी स्विमिंग करू शकतात आणि किती पर्सेंट स्विमिंग करू शकत नाही. आता हे काढण्याच्या 2 पद्धती आहेत. किती पद्धती आहेत 2. पहिली पद्धत कशी आहे पहा. ज्यांना सर्वात अगोदर स्टुडंट्स हु कॅन स्विम, तर त्यांचे पर्सेंटेज आपण किती कन्सिडर करू ए. आणि नॉट स्विम म्हणजे जे विद्यार्थी पोहू शकत नाही त्यांचे पर्सेंटेज आपण किती कन्सिडर करू बी कन्सिडर करू. पर्सेंटेज म्हणजे काय आउट ऑफ 100 म्हणजे 100 पैकी ए जणांना पोहता येतं. बरोबर. मग आता मला सांगा एकूण विद्यार्थी किती आहे 500. 500 पैकी किती विद्यार्थ्यांना पोहता येतं 350. 350. सो सिंपल ट्रिक सांगितली. इथले 2 0 आणि इथले 2 0 काय करा कॅन्सल. ए बरोबर 350 अपॉन 5
आणि सो A इज इक्वल टू 5 7 जा 35 आणि 0 ऍज इट इज. किती पर्सेंट विद्यार्थ्यांना पोहोचता येतं? 70%. हा तुम्हाला माहिती आहे 100 पैकी 70% ला पोहोचता येत नाही म्हणजे स्विमिंग न येणारे किती पर्सेंट असतील? 30%. पण मॅथमॅटिकली आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग मॅथमॅटिकली प्रूव्ह करत असताना स्विमिंग न येणाऱ्याची टक्केवारी किती आहे? बी अपॉन 100. एकूण विद्यार्थी किती आहे? 500 पैकी 350 जणांना येते. मग किती जणांना येत नाही ते आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की एकूण जी संख्या आहे त्यामधून आपल्याला काय वजा करावं लागेल? 350 वजा करावं लागेल. बरोबर आहे का? तर ती असेल स्विमिंग न येणाऱ्यांची संख्या. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. बी बरोबर किती राहिलं? 500 मायनस 350 अपॉन 5. सांगा 500 मधून 350 वजा करा किती राहतील? 150 अपॉन 5. सो 5 3 जा 50 0 ऍज इट इज. मग स्विमिंग न येणाऱ्यांची पर्सेंटेज किती आले? 30%. क्लिअर? शेवटचं उदाहरण पाहू आपण. एक प्रकाश सो ज्वार 75% of the 500 meter square of his land. On how many square meter did he actual plant jawar? प्रकाशकडे एकूण किती जमीन आहे? एकूण टोटल किती आहे? 19,500 स्क्वेअर मीटर एवढी जमीन आहे. त्यापैकी त्यानं किती टक्के भागामध्ये ज्वारी लावली? 75%. तर मग तुम्हाला ते 75% म्हणजे 19,500 पैकी किती है ना स्क्वेअर मीटर मध्ये त्यानं ऍक्च्युअल प्लांटिंग केली ज्वारीची. मग आता मला सांगा पर्सेंटेज दिल्यामुळे तुम्ही काय करणार आहे? 75% म्हणल्यावर 75 अपॉन 100. बरोबर. आता 100 पैकी 75 भागामध्ये त्यानं लावलं. आता एकूण जमीन किती होती? 19,500 स्क्वेअर मीटर. त्यापैकी किती? या कितीला तुम्ही ए कन्सिडर करू आपण. तुम्ही एक्स घेऊ शकता, बी घेऊ शकता, काय अडचण आहे का? नाही. फक्त चिन्ह कुठं वापरायचं हे लक्षात घ्या. आता हे 19,500 ने वरलेले जगले असते का? नाही. कारण 19,500 पूर्ण आहे. पूर्ण म्हणजे ती काय आहे? 100% आहे. काय आहे? 100%. आणि त्याच्या 75% आपल्याला करायचं आहे. ट्रिक काय दिली होती? 2 2 0 काय करा? कॅन्सल. तिरकस गुणाकार करू आपण. a गुणिले 1 म्हणजे काय असतं? a आणि 195 चा गुणाकार कोणासोबत करायचा आपल्याला? 75 सोबत करायचा. आता आपण कन्सिडर करू की काही विद्यार्थ्यांचा बेसिक क्लिअर नसेल तर त्यांचं मॅथमॅटिक्सचं इथं प्रॅक्टिस होणार आहे का? सर्वात अगोदर आपण एककानं गुणत असतो माहिती सर्वांना. सो 5 5 जा 25, 9 5 जा 45, 45 मध्ये 2 ऍड करा 47, 4 कॅरी करू 5 1 जा 5, 5 and 4 9. आता दशकानं गुणत असताना काय ऍड करणार आपण अगोदर? एक 0. 7 5 जा 35, कॅरी किती केले? 3. 7 9 जा 63, 63 मध्ये 3 ऍड करा 66, कॅरी किती केले? 6. 7 1 जा 7 आणि 6 13. यांची काय करावं लागते? ऍडिशन. 7 5 12, 9 6 15, 15 1 16, 3 1 4 1 as it is. So जी 75% ज्या जमिनीमध्ये त्यानं ज्वारी पेरली होती प्रकाशनं तो एरिया किती आहे? 14,625 स्क्वेअर मीटर. हा स्क्वेअर मीटरला तुम्ही SQ.m पण लिहू शकता किंवा मीटरचा वर्ग असंही लिहू शकता. ओके.